ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1,15,00,000 शब्द आहेत. 1,15,00,000 शब्दांमध्ये 2 शब्द खालचे आहेत. खालचे म्हणजे आपल्या दृष्टीनं. एक शब्द पहिल्या अध्यायात आहे आणि तो शब्द तिसऱ्या अध्यायात आहे. मूर्ख. मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे, मूर्ख हा शब्द तिसऱ्या अध्यायात आहे. गावंडेगा हा शब्द 16व्या अध्यायात आहे आणि गावंडेगा हा शब्द 18व्या अध्यायात आहे. अख्ख्या ज्ञानेश्वरीत मूर्ख हा शब्द 2 वेळा आहे आणि गावंडेगा हा शब्द 2 वेळा आहे. फक्त अख्ख्या ज्ञानेश्वरीत 9033 ओव्या, 3500 दृष्टांत, 1,15,00,000 शब्दामध्ये मूर्ख आणि गावंडेगा हे 2 शब्द आहेत. पण सगळ्या ओव्या श्री गुरु निवृत्तीदादासाठी. काय जीवन आहे. सगळ्या ओव्या 9033 ओव्याच्या ओव्या अख्ख्या निवृत्तीदादासाठी आहे. आणि ओवी लिहिताना 15व्या अध्यायाची जेव्हा सुरुवात करायची आहे, ज्ञानेश्वरी ऐकायला विठाला विठाला ज्ञानेश्वरीवर कृपा. ज्ञानेश्वरीवर कृपा ज्यांच्या मंदिरात कीर्तन आहे त्यांची आहे, म्हणजे भगवान शंकराची आहे. ज्ञानेश्वरी सांगायला साक्षात विष्णू आहेत आणि ज्ञानेश्वरी ऐकायला साक्षात ब्रह्मदेव म्हणजे सोपान काका आहे आणि आदिशक्ती मुक्ताबाई आहे. आणि 15व्या अध्यायाची ओवी लिहिताना सुरुवात जेव्हा 15 अध्यायाला केली, साक्षात भगवान शंकर पुढे आहेत, सगळ्याला विष्णू आहेत, ऐकायला मुक्ताबाई आहेत आणि काका आहेत, सोपान काका आहेत. आणि त्यावेळेस 15व्या अध्यायाची सुरुवात करताना पहिली ओवी तयार झाली. आता चौफान हृदय आपले वरी बैसवी पाऊले श्री. काय भाषा आहे मा. आणि 15व्या अध्यायाचा शेवट करताना एक ओवी आहे, त्यावेळेस नळोबरायचा कंठ दाटून येतो, रोमांच उभे राहतात, ज्ञानेश जोबाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि तेव्हा ओवी तयार होते. माझ्या सत्यवादाचे ताप वाचा केले बहुकल्प. असं चालत नाही ते. नाही. म्हणून 18व्या अध्यायामधली 1791 नंबरची ओवी लिहिताना तिथे ज्ञानेश्वरीचा शेवट होतो. 18व्या अध्यायामध्ये अजून 80% वारकऱ्यांची असं म्हणणं आहे की 1272 हीच ओवी शेवट आहे. त्यांचा दोष नाही आहे. ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी आहे अध्याय नंबर 18, ओवी नंबर 1791. आणि 1791 नंबरची ओवी अशी आहे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येते माझे जी उरले पाईक पण आता विश्वात्मक. इथं शेवट झालाय, इथं शेवट झालाय. आता विश्वात्मके. आणि आता विश्वात्मकेचा जो शेवट आहे, शेवट काय टाळकरी पसायदानाचा शेवट काय, तुमचा काय संबंध. इथंच झालं. त्यांनी सांगून टाकलं सुखी हा झाला. असंच झालंय सगळं. टिपक्याचा गण लावूनच देव बुडवला लोकांनी. पसायदानाची जी शेवटची ओळ आहे, काय ओळ आहे ती, ते तर म्हणे श्री विश्वेश्वराव आ होईल. बोला बोला बोला. आ होईल दान पसावं. आणि ही ओवी ज्ञानोबारायांची नाहीये, ही ओवी निवृत्ती दादाची आहे. आणि निवृत्ती दादाचं म्हणणं असं आहे, ज्ञाना तू म्हणतो ना तेच होईल, याच्यात बदलच होणार नाही. आणि मग ओवी डोळ्यातून अश्रू येतात आणि शब्द बाहेर पडतो, येणे वरी ज्ञानदेव. काय जीवन सुखी झालो दादा. आता माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या.